नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अमित भूतकर कन्सल्टन्सी. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव परमिट रूम, बिअर बार या वा लिकर व्यवसायात येऊ इच्छितात, त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. या माध्यमातून मित्रांनो, रस्त्यापासून बारचं अंतर कसं मोजतात, किती लागतं, जे शेजारी पाजारी देऊळ काय चालतं, हे चालतं, बस स्टॉपचं अंतर किती लागतं, याविषयी बरेच प्रश्न विचारले जातात आणि याविषयी आपण ह्याच्यापूर्वी व्हिडिओ देखील बनवलेले आहेत. पण आजचा व्हिडिओ हा खूप खूप महत्त्वाचा आहे. का व्हिडिओ महत्त्वाचा आहे? तर यामध्ये आपण ग्राफिकच्या माध्यमातून हे समजावून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, ह्यासाठी आपण ग्राफिकच्या माध्यमातून नकाशाची वेगवेगळ्या प्रकारे कशाप्रकारे आपल्याला ते चालू शकतं आणि कशाप्रकारे आपण ते त्यात कायदेशीररित्या ते बसू शकतो. जरी डायरेक्ट रस्त्यापासून आपलं 75 मीटर भरत नसेल तरी देखील कशाप्रकारे आपण ते कायद्याच्या दृष्टीतून आपण बसेल असं योग्य प्रकारे करू शकतो, थोडेसे बदल करून. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ स्किप न करता बघा. मी तर म्हणतो, तुम्हाला जर काय कळालं नाही तर स्क्रीनशॉट काढून झूम इन करून ते तुम्ही तो नकाशा किंवा ते अंतर समजून घ्यायचा प्रयत्न करा. या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो 2 बोनस सॅम्पल फाईल दिल्यात. सॅम्पल मॅप दिलेत, फाईल नाही सॉरी, मॅप दिलेत. हे मॅप कुठले आहेत मित्रांनो? तर जी हॉटेलं मी बघितलीत आत्तापर्यंत, जी भरपूर चालतात. मग अगदी पुण्याला गेलं तर जगदंबा असेल किंवा सातारला गेलं कणशी ढाबा असेल किंवा आणि तुमच्या भागामध्ये एखादं मोठं हॉटेल कुठलं असेल, हॉटेल रेस्टॉरंट बार वगैरे असेल, तिथं खूप गर्दी असते, खूप चालतं. तर अशा ठिकाणच्या नकाशा कशा आहेत त्यांचं म्हणजे फ्लो चार्ट म्हणलं जातं ॲक्च्युली त्याला, आपण नकाशे म्हणूया इथं. तर त्यांचं कशा प्रकारे वर्किंग चालतं, त्यांचं काउंटर कुठं आहे, त्यांचं बेसिन कुठं आहे, त्यांचं टॉयलेट कुठं आहे, त्यांचं किचन कुठं आहे, तिथं लोकं कुठं बसतात, फॅमिली सेक्शन कसं आहे, ह्याचा थोडासा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की काही गोष्टी कॉमन आहेत. ह्या जे हॉटेल चालतात हे कॉमन आहेत. तुम्ही जरी बारकाईने विचार केला तरी तुमच्याला असं लक्षात येईल की अरे यार, खरंच की आपण नुसतं जातो, जेवतो, आपण डोळे उघडे ठेवून इकडं तिकडं बघत नाही, पण बघण्यासारखं खूप असतं. जेवणच नुसतं महत्त्वाचं, जेवायला गेल्यावर नाही, तर आपण थोडंसं अभ्यास केला तर त्यातनं आपल्याला खूप काही माहिती मिळू शकते. तर ते 2 प्रकारचे नकाशे माझ्यासमोर आले. एक तसे एक साम्यच आहे त्यात, पण थोडासा बदल आहे. आणि तिसरा नकाशा एक मी या ठिकाणी तुम्हाला देतोय की जनरली नकाशा तो पण सेमच आहे, पण त्यात थोडासा बदल आहे. पण अशी हॉटेलं चालत नाही आहेत. अगदी बरं का मित्रांनो, गंमत नाही आहे. छोटासा बदल आहे, अगदी छोटासा, म्हणजे एका 10 मिनिटात होणारा बदल त्यांनी जर केला तर त्यांना पण बाहेर पडू शकतं का? असं तुमच्या जर कुणाच्या जर रेस्टॉरंट बारमध्ये किंवा तुमच्या नुसत्या रेस्टॉरंटमध्ये असेल बघा, आणि जर तुम्हाला ते बदल करावेसे वाटले तर ते जरूर करा. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही बदल करताय का, आणि ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला तो बदल करावासा वाटला का. आणि शिवाय नंतर अजून कधीतरी सांगा असंच की बाबा तो बदल केल्यानंतर तुम्हाला काय फायदा जाणवला का. तर ठीक आहे मित्रांनो, इंट्रोडक्शन भरपूर होतं आहे, मोठा व्हिडिओ होण्याची शक्यता आहे, कारण का हे अंतराचं खूप मोठं आपण हे त्यामध्ये सांगण्यासारखं आहे. तर शिवाय या व्हिडिओमध्ये आपण एकदम शेवटी 3 अनाउन्समेंट करणार आहे. हे जे 2 मॅप आहेत ते पण मी मध्ये आधीच दिलेले आहेत. कारण का अगदी शेवटी दिलं म्हणलं की माणसं स्किप करत नाही, तर डायरेक्ट शेवटाला जाऊन बघतात. त्यामुळं मी हे मध्ये आधी दिलेत. आणि शेवटी 3 आपण महत्त्वाचे अनाउन्समेंट, बदल म्हणा, अनाउन्समेंट म्हणा, चेंजेस म्हणा, आपल्यात करतोय, आपल्या चॅनलमध्ये करतोय सगळ्यांच्या सहभागानुसार आणि काही मित्रांच्या मार्गदर्शनानुसार. तर ते काय करतोय आपण ते ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मी. ह्याच्या संदर्भातला एक डिटेल व्हिडिओ मी नंतर बनवणारच आहे, पण तरी पण ते आजच्या दिवशी मी हे अनाउन्समेंट करतोय आपल्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण पहिली स्लाईडवर आलेलो आहे. ही स्लाईड आपली सिंपल साधी स्लाईड आहे. या ठिकाणी आपल्याला हा जो दिसतोय रेड एरिया पुढचा, हा रस्ता आहे, हा तुमचा रस्ता आहे आणि हा रस्त्याचा मध्य आहे. लक्षात आलं, ही जी लाईन आहे ही रस्त्याच्या मध्याची लाईन आहे. आणि गव्हर्नमेंटला काय अपेक्षित आहे, तर गव्हर्नमेंटला अपेक्षित आहे की ह्या रस्त्याच्या मध्यापासून ते हे तुमचं बारचा मुख्य दरवाजा, ह्या बारच्या दरवाजापर्यंतचं अंतर किती पाहिजे, तर हे 75 मीटर पाहिजे. हे गव्हर्नमेंटला अपेक्षित आहे. लक्षात आलं. तर हा अशा प्रकारे गव्हर्नमेंटला अपेक्षित आहे की हे तुमचा रस्त्याचा मध्य दिसतोय खालच्या साईडला, वरती बार लिहिलं तिथं तुमचे एंट्रन्स आहे मुख्य, हे तुमचं आहे. सुरुवातीला तुम्ही रेस्टॉरंट केलेलं आहे. वरच्या साईडला डाव्या साईडला तुमचं किचन आहे, उजव्या साईडला तुमचं परमिट रूम आहे, त्यामध्ये तुम्ही WC स्टोअर बाहेर केलेलं आहे, हे आहे. ठीक आहे, असो.
पण असं सगळं बसतं का हो? जनरली 75 मीटर अंतर सोडून आपली जागा असते का हो? किंवा असेल जागा पण मागं शिल्लक असती, आपण त्या माहिती न घेता आधीच बांधलेलं असतं. मग अशा परिस्थितीत काय करता येईल? पहिल्यांदा मी एक तुम्हाला सांगू इच्छितो, आपले एक मागच्या 15 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता बघा, मेजर ढाब्याचा. त्या मेजर ॲक्च्युली व्हिडिओ म्हणण्यापेक्षा ते एक फौजी लोकांना मार्गदर्शनपर करेल असं ते मेजर ढाबेवाल्यांचा इंटरव्ह्यू पण नव्हता घेतला. त्यांनीच त्यांचं मनोगत मांडलं होतं आणि ते खूप तो व्हिडिओ चाललेला आहे. आणि तो व्हिडिओच्या इथं आठवण का आली, तर त्या रिटायर माणसानं रिटायर व्हायच्या आधीच 2 वर्ष जागा घेऊन आधी परमिट रूम बांधलं, अंतराचा शोध घेतला, 75 मीटर लागतं. तर त्याची पण एक मी स्लाईड बनवलेली आहे. तर ती स्लाईड कशाप्रकारे आहे ते आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघितलं तर हे बघा, इथं रस्त्याचा मध्य आहे. सगळ्या ठिकाणी हाच मध्य आहे रस्त्याचा, त्यामुळे दरवेळी मी काय तिथं मार्क करत नाही. रस्त्याच्या मध्यापासून त्यांनी फक्त रेस्टॉरंट बार चालू सुरुवात केली आधी. मग नंतर त्यांनी लॉजिंग बांधलं बॅक साईडला. बघा हे जे दिसतंय मागं बॅक साईडला तिथं लिहिलं आहे पण लॉज, हे लॉज आहे. लॉज बांधलेलं. नंतर फॅमिली सेक्शन केला. नंतर हे 5-6 कॉटेजेस केले ह्या साईडला. त्यानंतर पुढं त्यांनी बिग कलेक्शन, ओव्हरवेट जी लोक आहेत, ओव्हरसाईज जी लोक आहेत त्यांच्यासाठी, ॲक्च्युली ते ओव्हरसाईज होते, त्यांना तिथं त्यांच्या गावामध्ये शहरामध्ये आजूबाजूला त्या 10 नंबरपेक्षा जास्त नंबरचा, त्यांना 12 नंबरचा शूज लागतो, त्यांना 48-50 नंबरचे टी शर्ट लागतात, हे मिळत नव्हते. म्हणून त्यांनी बिग साईज शूज आणि बिग साईज क्लॉथ असे 2 युनिट तिथे छोटे चालू केले आणि ते मी स्वतः बघितले, बऱ्यापैकी चांगले चालत आहेत ते. त्यानंतर त्यांनी पार्किंगसाठी छोटं शेड केलं. त्यानंतर पुढं पानपट्टी टाकली आणि पुढं त्या बोर्ड होता. आपण तो व्हिडिओ जरूर बघा. मी तो आय बटनमध्ये किंवा खाली कॉमेंटमध्ये जरूर तो व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करेन. त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की बरोबर त्यांनी कसं असं 75 मीटर अंतर सोडलं आणि सगळं त्यामध्ये बसवलेलं आहे. तर मित्रांनो, हे होऊ शकत नाही तर हे होऊ शकतं, परंतु आपलं नियोजन नसतं किंवा आपल्याला आधी माहीत नसते, त्यामुळे ते कुठेतरी आपल्याकडून राहत असतं. बरं, आता राहिल्यानंतर काय करायचं, ते काय पाडायचं आहे का आता आपल्याला? तर नाही. आता आपलं झालेलं असतं हे असं झालेलं असतं. आता हे आपलं रेस्टॉरंट असतं, इकडं रस्त्याचा मध्य असतो, मागं जागा सोडली आपण, हे सोडली आहे, परंतु हे अंतर आपलं 40-45 मीटर भरतं आणि मग ते एक्सेसवाले म्हणतात बसत नाही अंतर, किंवा आपल्यालाच वाटायला लागतं, आपण कोणालाच विचारत नाही, आपल्यालाच वाटतं की आता आपलं बसत नाही. तर ह्याला काय आहे का मार्ग दुसरा? जर आहे, लिगली मार्ग आहे, तो काय मार्ग आहे? तर मित्रांनो, हा जो रस्ता आहे हा पण असा दाखवायचा आहे. कसा, हे जी काळी रेष मी काढलेली आहे ही रस्त्याची रेष आहे. हा असा रस्ता इथं आपण दाखवलेला आहे. मग हा रस्ता बॅक साईडनं आपण दाखवलेला आहे. हा रस्ता बॅक साईडनं दाखवल्यामुळं काय होतं, तर आपल्याला एक छोटासा बदल करावा लागतो, किंवा छोटासा बदल म्हणण्यापेक्षा खर्च करावा लागतो, आणि तो म्हणजे कंपाऊंडसाठी. तर तो कसा कंपाऊंडसाठी बदल करावा लागतो? मॅप मी सगळीकडे तोच ठेवला आहे मित्रांनो. तर हे बघा, हे जे लाल मी दिसतंय, हे जे लाल, हे नीट बघा. जर मॅप फोटो काढा, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, झूम होत असेल तर झूम करून बघा. हां, तर हे लाल जे हे आपण कंपाऊंड केलेलं आहे. हे कंपाऊंड करून नंतर मग हा ब्लॅकनं बघा मी असा रस्ता दाखवला आहे, हा बॅक साईडनं रस्ता दाखवलेला आहे. हां, अशा प्रकारे रस्ता दाखवलं तर चालतं का? तर जरूर चालतं. त्या संदर्भातले जी काय कमिशनर निर्णय आहेत, निर्णय तो GR असा नाही आहे, तो निर्णय आहेत ते, की कमिशनरनं निर्णय दिले आहेत, ते निर्णयाच्या काही प्रती आपल्याकडे आहेत. तर त्याच्यावरनं हे आपण प्रूफ करतो, किंवा हे असं चालतं. मध्ये ज्यावेळेस बंद झाली होती दुकानं अर्धा किलोमीटर 1 किलोमीटरसाठी, त्यावेळेस आमच्या इथं दोघा-तिघांनी असं गोल गोल रस्ता दाखवून ते केलं होतं आणि त्यांना ती मंजुरी देखील मिळाली होती. बरं, आता हे एवढं करून पण बसत नाही आहे. समजून चला, हे इथनं असं तुम्ही गेला, इथं मागं गेला तरी इथं तुमचं 75 मीटर बसत नाही आहे. मग त्याला काय पर्याय आहे का? तर जरूर आहे मित्रांनो. काय पर्याय आहे, तर तो आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये आता आपण तो पर्याय बघूया. हे बघा मित्रांनो, मग इथं पण परत तसंच केलं आहे बघा. इथं कंपाऊंड केलं आहे. हे बघा, इथनं असं कंपाऊंड चालू होतं आहे, हे असं कंपाऊंड गोल फिरून परत असं इथनं आत जातं आहे आणि परत ह्या इथपर्यंत हे कंपाऊंड आहे. हे जे रेडमध्ये आहे हे कंपाऊंड आहे, समजून घ्या. हां, असं कंपाऊंड आहे. आणि हा जो ब्लॅकमध्ये आहे हा इथनं रस्त्याचा मध्यापासून सुरुवात झाला हा रस्ता, आणि हा रस्ता इथं आला. पण इथं बघा, मॅपमध्ये पण मी छोटे छोटे बदल केलेत. हे पण तुम्ही नीट बघा. इथं रेस्टॉरंट आलेलं आहे. हां, म्हणजे दर्शनी भागात इथनं तुम्ही आला की तुमचं रेस्टॉरंट इथं पाहिजे. इकडं किचन गेलं, इकडं बार गेला आहे. आता बरीच जणं काय करतात, हे असं सँक्शन झाल्यानंतर इथंच तुमचं कंपाऊंड ब्रेक करतात. आता करतात ते चालतं तोपर्यंत चालतं,
आपण जे म्हणतो ना, हे रस्त्याच्या कडेला एकदम बार कसा झाला, कसा आला, कशी मंजुरी मिळाली, तर त्यांनी हे कंपाऊंड वगैरे दाखवताना केलेलं असतं आणि इनलिगली हा इथनं रस्ता काढलेला असतो. काय प्रॉब्लेम आला तर ते रस्ता असा परत बंद करतात. काय प्रॉब्लेम नाही आला, चालतंय तर चालतंय, तेवढ्यापुरता रस्ता बंद करतात. पण हे असं आपण इनलिगली करायचं नसतं किंवा करायचं नाही. लक्षात आलं, हा आपला लिगली सगळा आहे. तर हा समजून घ्या. ह्याची पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर 2 मिनटं ठेवतो मी. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर झूम करून बघा. आणि मुख्य लक्षात घ्या की रस्त्याच्या साईडला म्हणजे मुख्य एंट्रन्स इथं आपला रस्ता आला आहे, मग ह्या रस्त्याच्या साईडला आपलं रेस्टॉरंट पाहिजे. इथं मागून जर रस्ता आला तर मागं रेस्टॉरंट पाहिजे आणि ह्या साईडला बार आणि ह्या साईडला किचन पाहिजे, ह्या साईडला रेस्टॉरंट पाहिजे. ठीक आहे, हे समजून घ्या. आणि जर तुम्हाला कुणाला जागा असेल आणि जर छोटंसं मॅपचं डिझाईन करून पाहिजे असेल ते पण तुम्ही देऊ शकतो आपण इथून तुम्हाला छोटंसं बनवून. याला काय फारसं हे नाही आहे आणि ते आपण करू शकतो. याशिवाय ही जर स्लाईड पाहिजे असेल कुणाला, अख्खं हे जे स्लाईड शो ॲक्च्युली मी तर पॉज करून ठेवतो आहे सगळ्यांना कळण्यासाठी. हा काय 3-4 मिनटाचा स्लाईड शो छोटासा, एक 10-12 स्लाईड, 16 स्लाईड्स आहेत माझ्या त्यात. 16 स्लाईडचा हा छोटासा स्लाईड शो आहे, अगदी 3 मिनटाचा म्हणलं तरी चालेल. पण मी पॉज केल्यामुळे इथं उशीर लागतोय आणि माहिती देतोय त्यामुळे मी पॉज करून ठेवलं आहे. तर हा जरी स्लाईड शो कुणाला पाहिजे असेल तरी तुम्हाला हा स्लाईड शो मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवून देऊ शकतो. परंतु हा स्लाईड शो त्यांना फ्री देणार नाही, तुम्हाला काही ना काहीतरी पेड करावं लागणार. मी अजिबात पैशाची काहीसुद्धा डिमांड करत नाही, परंतु फ्री देणार नाही आहे हे एवढं निश्चित आहे. तुम्ही कितीसुद्धा पाठवा आणि स्लाईड शो म्हणा खाली की तुम्हाला लगेच तो स्लाईड शो तुम्ही किती पाठवलेत हे न बघता तो स्लाईड शो तुम्हाला मी पाठवेन. ठीक आहे मित्रांनो, आता आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया. तर मित्रांनो, आता काय होतं की पुढच्या स्लाईडकडे जायच्या आधी आपण आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांचं काय झालं होता प्रॉब्लेम. ॲक्च्युली ते आहेत कोकणातले. आता त्यांच्या गावाचं नाव सांगत डायरेक्ट, परंतु लांजाच्या आजूबाजूला ते आहेत. त्यांना बघतात ते आपले सगळे व्हिडिओ. त्यांनी कृपया हॅलो टाका जर इच्छा असेल तर. त्यांचं आता जे ग्रीन जागा आहे ही त्यांची जागा आहे. त्या ग्रीन जागेमध्ये जे हे दिसतंय हा त्यांचा येल्लो कलरमध्ये मी जे दाखवलेला आहे हा त्यांचा जुनं घर आहे. हा राज्य महामार्ग आहे बघा, हा राज्य महामार्ग आहे आणि हा गाव रस्ता आहे बघा. इकडं हा जो गेला आहे हा गाव रस्ता गेला आहे. तर त्यांना गाव रस्त्याकडून इकडं आत बारला याला जागा आहे. हा गाव रस्ता हा इथनं मेन हायवेच्या म्हणजे राज्य महामार्गाच्या असा इथनं आत गावामध्ये कुठेतरी गेला आहे. इकडं गाव आहे आत, ही त्यांची जमीन आहे. आणि ही जी रेडमध्ये आहे ही त्यांनी पार्किंगसाठी किंवा पुढं कॉटेजसाठी जागा भाड्यानं घेतली. ही जी रेडमध्ये दाखवलेली जागा ही जागा त्यांनी भाड्यानं घेतली. एक्साइजवाल्यांनी काय केलं, ही तुमची स्वतःची जागा आहे, तुमचं बार, आणि ही तुम्ही जागा भाड्यानं घेतली, आम्ही इथनं मोजणार आणि हे काय तुमचं 75 मीटर भरत नाही त्यामुळे तुमचं होत नाही. तर मित्रांनो, हे असं एक चालतं का, तर नाही मित्रांनो, हे असं अजिबात चालत नाही. ही जी जागा आहे ही ग्रीन जागा आहे, ही हिरवी जागा आहे, ही त्यांची जागा आहे. आणि त्यांना मग मी तो रस्ता ह्या इकडून गाव भागातून किंवा ते आतल्या अंतर्गत रस्त्यातून असा दाखवायला लावला. तिथल्या एक्साईजचे जे अधिकारी होते त्यांच्याशी बोललो आणि त्यांना त्या प्रकारे माहिती होती नव्हती मला माहीत नाही, परंतु आज त्यांचं काम त्या ठिकाणी हे अशा प्रकारे दाखवून होत आहे हे त्यांचं मोडीत काढलं गेलं आहे. लक्षात घ्या, ही जागा त्यांची नाही आहे. आणि दुसरी गोष्ट समजून चला, ही अख्खीची अख्खी जागा त्यांची जरी असेल तरी ते इथं कंपाऊंड करू शकतात पूर्णपणे. इथं कंपाऊंड टाकलं, ऑलरेडी कंपाऊंड आहेच तिथं. लांजा जो काय तर लांजा का दगड तुझा लाल असतो तिथं ते कंपाऊंड आहेच. त्यामुळं ते डायरेक्ट असा इथनं रस्ता मोजू शकत नाहीत, परंतु कंपाऊंडला तिथं त्यांनी वाट पण ठेवलेली आहे. मागच्या घरांना जाय करायला वगैरे त्यांनी तिथे वाट पण ठेवली आहे. मग त्यांना इकडं पण मग एक कंपाऊंड करावं लागेल. किंवा ते असं पण म्हणू शकतात की माझी जागाच नाही आहे, किंवा जागा असेल तर तुम्ही ती पुढची जागा दुसऱ्याच्या नावे करू शकता. घरातल्या बाबा मंडळींच्या नावे केली, भावाच्या नावे, मुलांच्या नावे केली. ही जागा त्याची, फ्रंट जो आहे बाबा एवढा किंवा ही एवढी त्याची, ही माझी मागची, असं काही करू शकता.
ते प्रत्येक केसनुसार प्रत्येक ठिकाणानुसार स्टडी करावं लागतं. त्यामुळे तुमचं जर असं काही प्रॉब्लेम असेल तर जरूर पाठवा. आपण त्याच्या या ग्राफिकच्या माध्यमातून छोटंसं बनवून करू शकतो. ठीक आहे. तर त्यांचं हे आज काम होतंय आणि हा रस्ता त्यांचा मंजूर होतोय. तर ती चांगली गोष्ट आहे. आणि ते झाल्यानंतर मी नक्की तुम्हाला ते फोटो शेअर करायचा प्रयत्न करेन की कशाप्रकारे आम्ही ते बसवलं ते. मी स्वतः त्यांचं तिकडं त्या ठिकाणी एक दिवस गेलो होतो ते सगळं बघायला. ओके. तर आता असंच आपलं असेल बरं का. आता ह्याच्यावर पण काही सोल्युशन आहेत. तर हे आपण काही इथं सांगू शकत नाही. त्यासाठी थोडंसं ते स्टडी करावं लागतं. हां, की बाबा आता इथे जे मी देऊळ काढलेलं आहे, हे देऊळ म्हणजे फक्त देऊळच आहे असं समजू नका. हे कुठलीही सरकारी इमारत असेल, थोरा मोठ्यांचे पुतळे असतील, मंदिर मस्जिद असेल, धर्मशाळा नाही, एस टी स्टँड असेल, हां, हे काही समजून चला. आणि हे आपलं बार रेस्टॉरंट आहे आणि हे अंतर आपलं काय 40-50 मीटर भरत असेल तर काय करायचं? तर मित्रांनो, आता अशा ठिकाणी आपल्याला फारसं काय करता येत नाही. आलं का लक्षात? अशा ठिकाणी फारसं काय करता येत नाही, की मग अगदी तुम्ही असं करू शकता, की इकडून हे अशा प्रकारे इकडं रस्ता, मग हे इकडं कंप्लीट असं पॅक करणे, हे अशा प्रकारे करू शकता. पण जनरली हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम जे बिल्डिंगमध्ये जे असे गाळे आहेत, त्यांना येतो. इथे एक गाळा आहे, इथे एक गाळा आहे, मग वाटच नाही मागं जायला कुठं. इकडं इकडं अजून एक गाळा आहे. आलं का लक्षात? किंवा मागणं रस्ता नाही आहे, मागणं कंपाऊंड केलं आहे, असं कंप्लीट कंपाऊंडच आहे. तर त्या ठिकाणी मित्रांनो होऊ शकतं का नाही हे सांगता येणं मुश्किल आहे. तर ह्या ठिकाणी आपण जास्त नादाला न लागता आपलं दुसरं एखादा स्पॉट बघितलेलं आणि अतिशय चांगलं. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला एक नकाशा दाखवत आहे. हा बघा नकाशा एकदम सिंपल नकाशा आहे. हा चौकोन आहे. हां, इथं आल्या आल्या डाव्या साईडला काउंटर आहे. बरं का मित्रांनो, बघा तुम्ही बरेचसे जे हॉटेल आहेत, जे चालणार आहेत, भरपूर गिराईक होतं. हां, इथं मालक इथं बसलेला असतो किंवा मॅनेजर इथं बसलेला असतो. जनरली आपली इथं एंट्री होती. हा आपलं वॉर्म ग्रीटिंग म्हणजे आपलं स्वागत आता आनंदानं करत असतो. तिथं आपल्याला गेल्या गेल्या कोणतरी अटेंड करणारं तिथं असतं, मिळत असतं आणि आपल्याला ते बरं वाटतं. समोर किचन आहे. बघा, हे इकडे किचन केलेलं आहे. इकडे परमिट रूम आहे. हां, हे परमिट रूमचं काउंटर आहे. ठीक आहे. इथं स्टोअर आहे, हे आपल्याला लिगली म्हणून मी दाखवलेलं आहे. आणि इथे WC किंवा वॉश बेसिन आपण म्हणू शकतो. आणि अशा प्रकारे एकदम सिंपल डिझाईनची हॉटेल आहेत. तुम्ही पण तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या गावातलं एखादं हॉटेल आणून बघा. आता कुठलंही आणा, जनरली हे अशा प्रकारे सिंपल डिझाईन असतं. जास्त त्यामध्ये त्यांनी काय केलेलं नसतं. ह्या मालकाचं इकडे किचनवर लक्ष राहतं. ॲक्च्युली हे किचनचा दरवाजा स्टाफसाठी असतो, आत जायला किंवा इकडं रोटी वगैरे असेल तर रोटी आणायला. किचनचं जे डिलिव्हरी होती ते इथं असं त्यांनी काहीतरी हे केलेलं असतं. म्हणजे आपण म्हणतो ना की द्यायला घ्यायला इथं असं त्यांनी काहीतरी केलेलं असतं. वेटर इथनं नुसतं इथं आत जात नाहीत, इथनं नुसतं घेऊन इकडं जातात किंवा इथनं नुसतं घेऊन इकडं जातात. तेव्हा अगदीच रोटी वगैरे काय आणायचं असेल किंवा भांडी ठेवायची असतील मोहरीमध्ये वगैरे तर इथं जातात. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या मित्रांनो, या नकाशामध्ये यामध्ये बॅक डोअर कुठेही नाही आहे. समजून घ्या, शक्यतो बॅक डोअर नाही आहेत. हां, आता अगदीच मोठी हॉटेल असतील वगैरे तर ते कुठेतरी त्यांना बॅकडोअर स्टोअरला वगैरे द्यावं लागतं. पण आपण हा फारसा मोठा विचार करत नाही. आपण काय छोट्या माणसांचं, सर्वसामान्य जी मराठी लोक आपली ह्या व्यवसायात येत आहेत, 1-2 हजारभर स्क्वेअर फुटामध्ये बसवत आहेत. 1000-2000 स्क्वेअर फुटामध्ये भरपूर झालं हे सगळं बसवायला. हां, अजून एक आपण नकाशा बघूया. ह्याच टाईपमध्ये तो नकाशा आहे. तर तो नकाशा कसा आहे, तर हे बघा सेमच नकाशा आहे. तर कसं आहे बघा, इथून एंट्री आहे. इथं त्यांनी काउंटर केलेलं आहे, मालक लगेच स्वागत करतोय. इथं बारचं काउंटर आहे. इथं परमिट रूम बिअर बार आहे. इथं बारची एंट्री दिलेली आहे. इथं बारचं लिगल स्टोअर आहे. इथं वॉश बेसिन आणि WC आहे. आणि इकडं या ठिकाणी किचन आहे. किचनला एंट्री इथून दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही आणून बघा डोळ्यासमोर. माझ्या मते जगदंबचं किचन वगैरे जे आहे ना, ते ह्या प्रकारे आहे. पुण्याचं जगदंब. तर आणि माझ्या तर कणशेचं पण आमच्या साताऱ्याच्या सेमच पॅटर्नमध्ये आहे. ह्याच प्रकारे त्याचं पण आहे. इथं काउंटर आहे, इथं बार आहे. बार त्यांनी आता बंद केला आहे. इथं असं आहे त्यांचं माझ्या मते. आणि इथं मागं झालं आहे आणि इथं मागं अजून त्यांची एक मोठी रूम आहे. बार त्यांनी आत्ता बंद केला आहे.
बारच्या ऐवजी तर बाहेर रेग्युलर लोकांना बसवतात. तर असो, तर मित्रांनो हा पण नकाशा तुम्ही समजून घेऊ शकता. हा पण छोटासा नकाशा आहे. हां, अगदी कमी खर्चात, कमी बजेटमध्ये आणि खूप इफेक्टिव्ह आहे. हां, आता आपण पुढची स्लाईड बघतोय. ती स्लाईड म्हणजे की नकाशा मी हाच ठेवला आहे, पण थोडीशी काहीतरी चूक करतायत. आता मला सांगा की ह्या नकाशामध्ये हं, बघा हा नकाशामध्ये आणि ह्या नकाशामध्ये अगदी छोटासा बदल केला आहे. सॉरी, हा जो नकाशा आहे हा मी विदाऊट परमिट रूमसाठी बनवलेला आहे. जे फॅमिली रूम्स आहेत त्यांनी कसं करता येईल की बाबा आत्ता परमिट रूम बिअर बार आपल्याकडे नाही आहे आणि त्यांनी त्या प्रकारे त्यांना तिथं नंतर फ्युचरमध्ये परमिट रूम बिअर बार करायचं आहे, पण आत्ता त्यांनी कसं बांधकाम करावं. तर बघा, इथं किचन दाखवलेलं आहे, इथं काउंटर आहे, इथं फॅमिली रूम दाखवलं आहे, इथं फॅमिली WC दाखवलं आहे, इथं वॉश बेसिन दाखवलेलं आहे आणि हे रेस्टॉरंट आहे. ठीक आहे, हा नकाशा सेमच आहे. हा जो आपण पहिला नकाशा बघितला होता, हे बघा, त्यामध्ये काय बदल केला आहे, फक्त परमिट रूमच्या ऐवजी फॅमिली रूम केली आहे आणि इथं स्टोअरच्या ऐवजी इथं लेडीजला WC दिलं आहे. ठीक आहे, हे एवढाच छोटासा बदल केला आहे. हा नंतर परमिट रूम आपलं सँक्शन झालं तर ही फॅमिली रूमला आपण तुम्ही परमिट रूम करू शकता. ह्या WCला तुम्ही लिकर स्टोअर करू शकता आणि तुमचं परमिट रूम या ठिकाणी सेम ह्याच्यामध्ये चालू शकतं. हा पण सक्सेसफुल नकाशा आहे. तर आता अनसक्सेसफुल नकाशा आणि सक्सेसफुल नकाशा. आता पुढचा छोटासा मी अनसक्सेसफुल नकाशा घेतला आहे. आता बघा ह्यात काय बदल आहे हो. जवळजवळ स्ट्रक्चर सगळं सेम आहे. बघा तुम्ही बघू शकता, मी फक्त मागं पुढं करतोय. हा सक्सेसफुल आहे, अनसक्सेसफुल आहे. हिथं काय केलं आहे मित्रांनो, हिथं आत आल्या आल्या इथं वॉश बेसिन दिलं आहे. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलं की कुठं हिथं पण वॉश बेसिन देतात, हिथं ओपनच असतं, हिथं किंवा हिथं कुठंतरी वॉश बेसिन देतात. मग येतानाच माणसाला ते वॉश बेसिनचा वास, तिथं ते हात धुतलेलं खरकटं हे सगळं बघूनच तो आपल्याकडं आधी पहिल्यांदा आत येत असतो. पण ठीक आहे, चला बाहेर नाही दिलं, आपण आपलं व्यवस्थित केलं, आपण इथं वॉश बेसिन दिलं आहे आणि काउंटर आपण इकडे केलं, आलं लक्षात. आणि इथं आपली फॅमिली रूम आहे समजा किंवा परमिट रूम आहे समजा, इथं WC लेडीजचं आहे समजा किंवा परमिट रूमचं लिकर स्टोअर आहे समजा आणि इकडे किचन आहे आणि मालक इथं बसला आहे. आता आखोदे का हाल सांगायचं तर मित्रांनो काय होतं, ज्यावेळेस कस्टमर इथं आत येतो पहिल्यांदा, मालकापासून ते अंतर तुटलेलं असतं. तो कस्टमर 2 व्हीलरवाला आहे, 4 व्हीलरवाला आहे, फॅमिली आहे, इथं काही त्याला कळत नाही. तो गाडी बाहेर लावून आला आहे का चालत आला आहे. तो येतो आत, इथं आत आल्या आल्या इकडं तिकडं बघतो, इकडं त्याला वॉश बेसिन दिसतं, मालक इकडं असतो, मालकाला वाटतं त्यानं आपल्याकडे यावं, ह्याला वाटतं की कुणीतरी आपल्याकडं, कस्टमरला वाटतं की मालकानं आपल्याकडे यावं. असं म्हणत दोघं पण जात नाहीत. ह्यो इथनंच ओरडून काहीतरी विचारतो, जेवण आहे का हो साहेब, जेवण आहे का शेठ. ह्यो म्हणतो थांबा बघतोय, झाली का रे बट्टी, आली का रे. इकडून इकडं तो ओरडतो, ते म्हणतो नाही अजून वेळ लागेल. ती काहीतरी त्यांची चर्चा होती. इथं बाहेर गाडी थांबलेली असते, त्या गाडीमध्ये फॅमिली असती. लक्षात आलं. ह्या मालकाला काय कळत नाही, ते आपलं काय कम्प्युटरमध्ये नाही तर मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसलेला असतो आणि हे मग ते बघतो ही अवस्था, इथं बाबा काय गिरायक दिसेना वाटतं, काय इथं वॉश बेसिन दिलं, ह्यो इथं निवांत बसलाय, आपल्याला अटेंड करायला कोणी ना, आणि तो परत जाऊ शकतो. तेच मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही नुसता हा बदल केला, बघा काउंटर इकडचं इकडं घेतलं, वॉश बेसिन इकडे टाकलं, तर ज्यावेळेस कस्टमर इथं आत येतो, ज्यावेळेस कस्टमर आत येतो तेच तो बरोबर मालकाच्या समोर असतो. मालकाला देखील काय पर्याय नसतो किंवा तुमचा मॅनेजर असेल, तो डायरेक्ट इथे विचारतो साहेब जेवण तयार आहे का. ह्याचं इथं लक्ष असतं, ह्याचं पण निम्म लक्ष इथं असतं. शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या काउंटरचा जो मालक आहे ह्याचं लक्ष बाहेर जाऊ शकतं. इथं बाबा काय नाही, 4 व्हीलर आहे, 4 व्हीलरमध्ये फॅमिली बसलेली आहे, बाबा चांगलं कस्टमर दिसतंय, त्याचं आपल्या हॉटेलकडंच नाही नुसत्या, तर त्याचं तिकडं बाहेर पण लक्ष राहतं. आणि बाबा हे कस्टमर चांगलं आहे, तो त्याला सांगू शकतो हो साहेब आहे, तयार आहे, 15 मिनटात होतं आहे, बसा. भले 15 मिनटाचं तुमचा अर्धा तास लागणार असेल, बसा तवर तुम्ही, मी सांगतो ऑर्डर द्या तुम्ही, मी बघतो काय ते.
तो मालक तिथला जो ग्राहक आहे तो म्हणू शकतो ठीक आहे लेडीज टॉयलेट आहे का, तोपर्यंत फ्रेश व्हायचं हे आहे का ते आहे का. हो तुम्ही सांगू शकता हो बाबा हा इथं फॅमिली रूममध्ये आहे, तुम्ही जावा फॅमिली रूम सेपरेट आहे आपल्याकडे तिथं बसा, तुम्ही वॉश बेसिनला बसा, हे करा मी तोवर ऑर्डर घेतो. तुम्ही सांगू शकता जरा पटपट करा, भट्टी बघा आली का किंवा काय झालं का बघा, ग्रेव्ही झाली का राईस झाला का बघू शकता. आणि जेणेकरून तुमचा बऱ्यापैकी कंट्रोल बाहेर न येणाऱ्या कस्टमरवर थोडाफार परमिट रूमवर किचनवर समोर बसल्या रेस्टॉरंटवर राहतो. आणि आपल्याला हे एक सक्सेसफुल मॉडेल आहे असं मला वाटतं. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ माझ्या ते बराच मोठा होत चाललेला आहे. आणि हे आपण अनसक्सेसफुल काउंटर इकडं आल्या वॉश बेसिन असं असेल तर छोटासा बदल करावा अशी एक इच्छा विनंती आहे. तर मित्रांनो आता हे आपण नकाशा बघितला, तर नकाशामध्ये काय काय गोष्टी लागतात आपल्याला हे आपण पूर्वी बघितलंच आहे. पण तरी पण तुमच्यासाठी मी आज इथे ही स्लाईड देत आहे, ही पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि हे बघा डिटेल प्लॅन. हे जे आत्ता आपण हे जे प्लॅन बघितले हा जो आहे हा डिटेल प्लॅन झाला परमिट रूमचा, ह्याला डिटेल प्लॅन म्हणतात. फक्त ह्यामध्ये काय असतं, ही जी अंतरं जी आहेत ही त्यांनी स्क्वेअर मीटरमध्ये दिली असतात. बाबा हे किती अंतर आहे, हे किती अंतर आहे, इथनं हे किती अंतर आहे, इथनं हे किती अंतर आहे, हे किचन कितीचं अंतर आहे. हे अंतर इथं लिहिलं असतं 25 मीटर, हे लिहिलं असतं इथं 26 मीटर. हे जे लिहिलं असतं हाच आपला डिटेल प्लॅन. ठीक आहे मित्रांनो, हा डिटेल प्लॅन झाला. त्यानंतर काय लोकेशन किंवा साईट प्लॅन. आजकाल साईट प्लॅन गुगल मॅपचाच फोटो काढून टाकतात. त्यानंतर बाउंड्रीज नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट म्हणजे आपण काय म्हणतो मराठीतनं चतुर्सीमा. त्यानंतर शेड्यूल एरिया म्हणजे आत्ता मी तुम्हाला काढून दाखवलं नाही तर 25/26/34-32 ते एरिया इथं ह्या साईडला उजव्या साईडला आपल्या आता जे आपण बसतो त्या उजव्या साईडला कोण्यामध्ये टाकलेला असतो त्याला शेड्यूल एरिया म्हणतात. लायसन टाईप अँड ट्रेड नेम म्हणजे इथं उल्लेख करायचा की बाबा हे APL1 प्रपोज्ड APL1 सो अँड सो नावावरून आठवलं काल परवा GR आला आहे की देवांची संतांची किल्ल्यांची राजांची किंवा महापुरुषांची नावं जर तुमच्या हॉटेलला पूर्वी ठेवलेली असतील तर ती बदलून घेण्यासाठीचे तुम्हाला आदेश झाले आहेत. त्यामुळं जे जुने आहेत ते जाऊ दे, परंतु जे लोक नवीन आता काढू इच्छितात त्यांनी कुठलेही देवी देवता राजे महाराजे किल्ले गड महापुरुष अशांवरनं नावं किंवा अशांच्या नावांची साम्य धर्म असणारी नावं ठेवू नयेत. महालक्ष्मी श्रीलक्ष्मी राजलक्ष्मी यावराजे त्यावराजे असं तसं बरेच किल्ले अजिंक्य बिजिंक्य हे असं तशी काही नावं चालणार नाहीत इथून पुढं. आणि ज्यांनी पूर्वी ठेवली आहेत त्यांना पण ती बदलावी लागतील. ठीक आहे. डिटेल ॲड्रेस ऑफ प्रपोज लायसन जसं आपण वरती आपले लायसन टाईप लिहितो APL1 प्रपोज्ड याव नाव त्याखाली त्याचा ॲड्रेस टाकायचा आहे नकाशावर. नॉर्थ डायरेक्शन उत्तर दिशा वरच्या साईडला एक बाण असतो ते. सिग्नेचर तिथं तुम्ही स्वतः जो मालक आहे त्याचा त्यानं स्वतःचं नाव तिथे छापलेलं असतं आणि त्यावर सही करायची असती. आणि स्टॅम्प अँड सिग्नेचर आर्किटेक्ट ज्याच्याकडून तुम्ही प्लॅन काढून घेताय आर्किटेक्ट इंजिनियर डिझायनर जो काय तुमचा आहे त्याच्याकडून ते तुम्ही करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आता आपण 3 अनाऊन्समेंट करतोय. 3 अनाऊन्समेंट करतोय. तर आपण आपले ऑनलाईन ॲप चालू करतोय. मित्रांनो हे ॲप आपल्याला प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध होईल. हा ॲप आपण 20 जुलैला लॉन्च करायचा प्रयत्न करतोय. आत्ता आज मी हे ॲप तिघांना आपले जे चांगले सबस्क्रायबर आहेत आपले आणि ते आता परमिट रूम करत आहेत त्यांना आज मी टेस्टिंगसाठी पाठवलं होतं. त्यांच्याकडून अजून ते रिपोर्ट यायचे आहेत पण त्यांनी त्यामध्ये लॉग इन केलं आहे हे तर मला ॲपच्या माध्यमातून कळालं. तर मित्रांनो या ॲपच्या माध्यमातून काय आहे तर आपण एक हे करतोय सुरुवातीला फक्त थोड्याच लोकांना एक 30 लोकांना आपण इंट्रोड्यूस करतोय हे ॲप. आलं का लक्षात. आपले भरपूर जण आहेत अख्ख्या महाराष्ट्रातून आपले 5 लाखाच्या वर व्ह्यूज गेलेले आहेत. पण हे टेस्टिंग बेसला 30 दिवसाच्यात आपण बार चालू करायचा प्रयत्न करायचा एक प्रयोग करतोय. 30 दिवसाच्या आत 30 जणांना आपण घेऊन. हे ॲप कसं असेल हे ॲप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा एक फॉर्म टाईपच असेल. तुम्ही फोटो क्लिक केला की फोटो काढायचा आणि सेंड म्हणायचं. तो फोटो ॲपच्या माध्यमातून आम्हाला मिळेल. तसंच सेम आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं ड्रायव्हिंग लायसन त्यानंतर तुमचा 7/12चा उतारा 8चा उतारा हे जे सगळे जे आपल्याला डॉक्युमेंट लागत आहेत त्याचे फक्त फोटो काढायचे आपल्या ॲपच्या माध्यमातून आणि ते सेंड करायचे. ते सेंड झाल्यानंतर ते सगळे आपल्याला इथं आमच्याकडे जमतील आणि त्याला आपण टास्क दिले. असं नाही की तुम्ही एकाच दिवशी सगळे फोटो तसं पण चालू शकतं तर एकाच दिवशी तुम्ही काढून पाठवलं तरी चालू शकेल.
परंतु असं आहे की बाबा एक आपण जे 30 लोक सिलेक्ट करतोय त्यांनी बाबा सुरुवातीला फोटो, सही, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन किंवा पासपोर्ट किंवा इलेक्शन कार्ड यापैकी कुठली 3 डॉक्युमेंट, फोटो आणि सहीचा नमुना पाठवायचा आहे. हा नमुना आपल्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला इथे मिळाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ह्या 30 लोकांचं आपण आपल्या सरकारवर खातं उघडणार आहे. त्याच्यानंतर एक्साईजच्या पोर्टलवर पण लगेच खातं उघडणार आहे. हे आपण कोणच करत नाही प्रॅक्टिस. आपला तिथं नंबर लागतो. आपल्याला जे ॲप्लिकेशन फॉर्मवर जो एक ID असतो, एक नंबर असतो, तो आपला आधीचा लागतो. उद्या पहिला क्लेम आपला राहतो. ठीक आहे, ते असू दे, त्यानंतर गोष्टी बघूया आपण. त्याच्या माध्यमातून आपले सरकारवर पहिल्यांदा सगळ्यात त्यांचं खातं उघडणार आहे. नंतर अकबरी पोर्टल म्हणजे आपल्या एक्साईजच्या ऑनलाईन पोर्टलवर आपण त्यांचं लगेच खातं उघडणार आहे. त्याच्यानंतर FSSचा परवाना हा पण त्यांचा इथंच आपल्या इथं ऑनलाईन काढणार आहे. नंतर पोलीस पडताळणी प्रमाणपत्र किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणलं जातं ते पण आपण इथं ऑनलाईनच्या माध्यमातून इथं काढणार आहे. त्यासाठी तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला एक द्यावा लागतो की तुम्ही तिथं त्या कॅरेक्टर सर्टिफिकेटला तुमचं जन्मापासूनचं हे तपासलं जातं. तर ते कॅरेक्टर सर्टिफिकेट ते लागतं, ते आपण इथं ऑनलाईन काढायचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी थोडीशी अजून एक्सक्यूज आहे की बाबा त्या माणसाची इथं सही लागते का. त्यानंतर ब्लू प्रिंट, जसं आत्ता आपण जे नकाशे सगळे बघितले ते नकाशे देखील आपण या ठिकाणी काढणार आहे. आणि ह्याच्यानंतर हे एवढं झाल्यानंतर आपण एक छोटीशी मीट ठेवणार आहे ह्या 20-30 लोकांची. आणि त्यामध्ये तिथं जे काही सह्या वगैरे बाकीचं काय राहणार असेल तर ते आपण करणार आहे. सॉल्वन्सी आणि बँक गॅरंटी काढायला तुम्हाला मदत केली जाणार आहे. कारण का ती कोणीच कुणाची ऑनलाईन काढू शकत नाही. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं की ती कुणाची तुमच्या वडिलांची काढायची असेल तर ते त्यांनाच तिथं गेलं पाहिजे आहे. तुम्ही जाऊन देखील उपयोग नाही, तर मी तर काय करणार. आणि अशा प्रकारे सगळं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही तुमच्या घरातून बसून तुम्हाला तिथं भरून मिळणार आहे. आणि आत्ताच जास्त मी डिटेल सांगत नाही. जे इंटरेस्टेड असतील ते त्यांनी मला कमेंट करा. एक टेस्टिंग पर्पजसाठी तुम्हाला त्या ॲप सुरुवातीला पाठवलं जाईल. ह्या ॲपची आपण फी घेणार आहे ऑनलाईनची, ती पण अजून आपली निश्चित नाही ठरायची आहे. तर या अशा प्रकारे ॲप आपण साधारण 20 जुलैला लॉन्च करतो आहे. दुसरी अनाउन्समेंट अशी आहे, 13 जुलैला म्हणजे उद्याच्याला म्हणण्यापेक्षा तर आपण आजच म्हटलं पाहिजे. हा व्हिडिओ अपलोड करता करता रात्री 12 वाजून जाणार आहेत. तर आज रात्री 13 जुलै रोजी रात्री 9 ते 10 पण लाईव्ह घेणार आहे. जी लोकांचे अनेक छोटे मोठे प्रश्न असतात, अगदी छोटे मोठे प्रश्न असतात, अगदी असं तसं तसं एका हो नाही 21-22 वय किती लागतं, खूप प्रश्न येतात. आता प्रत्येकाला सांगसो पण वरती इतके हे चढतात की तो प्रश्न आणि खाली जात असतो. तर हे असे छोटे मोठे प्रश्न असतील काय असतील तर आज रात्री 9 ते 10 एकच तासाच आपण लाईव्ह घेणार आहे. आणि शार्प टाईम सुरुवात होईल, शार्प टाईम बंद होईल. आपण त्यासाठी वाट बघणार नाही चालू करायला पण आणि उशीर करणार नाही बंद करायला पण. 9 ते 10 ह्या एकाच तासामध्ये लाईव्ह सेशन आपण करणार आहे. जरूर मित्रांनो आपण ह्या लाईव्ह सेशनला उपस्थित राहा. जरी तुमच्या मनात प्रश्न नसला कुठलाच तरी तुम्ही ते थांबून ते बघा. कारण का इतर लोक जे प्रश्न विचारतायत त्या प्रश्नांच्या उत्तरातून देखील तुम्हाला एखादा प्रश्न सुचू शकतो. आणि दुसरं म्हणजे आपण आपलं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज तयार केलेलं आहे. हे पेज अमित भुतकर कन्सल्टन्सी म्हणजे ज्या नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याच नावानं आपण फेसबुकचं पेज आणि इंस्टाग्रामचं पेज आपण तयार केलेलं आहे. तर मित्रांनो मी आपल्याला विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी आपल्या फेसबुकच्या आणि इंस्टाग्रामच्या पेजला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो हा आजचा खूपच मोठा व्हिडिओ झाला. ॲक्च्युली ह्याच्यावरती मी नेहमीप्रमाणे व्हिडिओ परवा दिवशी बनवला होता शनिवारी, परंतु ज्या ग्राफिकच्या माध्यमातून जो दम येतो एक सांगायला, बघायला, कळायला तो त्या नुसता ह्याच्यापूर्वी देखील आपण अशा प्रकारचा एक व्हिडिओ बनवलेला होता. परंतु त्यामध्ये जो दम येतो हे ग्राफिकच्या माध्यमातून कळायला, समजायला, तो दम त्या नुसत्या बोलण्याच्या फेसच्या व्हिडिओमध्ये येत नाही. त्यामुळं हा ग्राफिकच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवायचा घाट घातला आहे. हे जे सगळे जे 15-16 स्लाईड आहेत हे कुणाला पाहिजे असेल तर जरूर व्हॉट्सॲपला मेसेज करा. तुम्हाला हे लगेच 5 मिनिटात पाठवले जातील. हे काही इथं सेव आहे, नुसतं जसं आपण एखाद्याला गुड विशेष पाठवतो तशा प्रकारे पाठवले जातील. फक्त एक लक्षात घ्या की ह्या स्लाईड जे आहेत ह्या स्लाईड फ्री नसणार आहेत आणि पैशासाठी माझा अजिबात हट्ट नसणार आहे. तुम्ही जे काय पैसे पाठवाल त्या पैशाच्या मोबदल्यात तुम्हाला ते पाठवले जातील, ही खात्री घ्या माझ्याकडून. आणि आजचा हा खूप मोठा झालेला व्हिडिओ इथंच थांबवतो आणि इथंच संपवतो. आणि जरूर सांगा हा ग्राफिकच्या माध्यमातून तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला. आणि जर अशा प्रकारचे व्हिडिओ
जरूर जर आवडत असतील, एक खूप कष्ट पडत आहेत हे व्हिडिओ बनवायला, माझ्या जवळपास 2-3 दिवस गेले, तर जरूर ह्या आपल्या चॅनलला लाईक करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचं घंटा बटन दाबा आणि हे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.